नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी हिंदू धर्माची, हिंदू धर्मीयांची बाजू अत्यंत प्रभावीपणे महाराष्ट्रात मांडलेली आहे। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे पोस्टर्स सुद्धा हिंदू जननायक या नावाने महाराष्ट्रभर लागलेले होते। कपाळावर भगवा टिळा, गळ्यात शाल अशा पद्धतीचे फोटो हे त्यांचे सर्वत्र झळकत होते। मात्र नुकतंच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुंभमेळ्यावर आणि एकूणच त्या गंगा नदीबद्दल जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू धर्मीयांची मनं कुठेतरी दुखावली गेली असं साधारण चित्र आज राज्यात निर्माण झालं। राज ठाकरे यांचा स्वभाव हा विनोदी आहे, मिश्किल आहे। अनेक भाषणांमधून त्यांनी काही विनोद हे यापूर्वी सुद्धा केलेले आहेत। मात्र काल नदीच्या स्वच्छतेबद्दल आणि एकूणच या विषयावर बोलत असताना त्यांनी का म्हणून त्या कुंभमेळ्याच्या डुबकीबद्दल किंवा त्या आंघोळीबद्दल विधान केलं असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो। या देशात संविधानाने श्रद्धेचं स्वातंत्र्य हे दिलेलं आहे आणि तमाम कोट्यावधी हिंदू धर्मियांसाठी गंगा नदी आणि 140 वर्षानंतर आलेला हा कुंभ अत्यंत आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय होता। केवळ उत्तर प्रदेश किंवा भारतच नाही तर जगभरातल्या कोट्यावधी श्रद्धाळूंनी प्रयागराज इथं हजेरी लावलेली होती आणि गंगा नदीमध्ये स्नान केलेलं होतं। या कुंभमेळाव्यासाठी आलेले जे श्रद्धाळू होते तर त्यामध्ये कोण कोण होतं तर त्यात केवळ साधू संत होते इतकंच नाही तर जगभरातल्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारे तज्ञसुद्धा या उच्च शिक्षित या सगळ्या कुंभमेळ्यामध्ये सहभागी झालेले होते। त्यांनी स्नान केलेलं होतं। जी गोष्ट राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवली की नदी अस्वच्छ आणि अस्वच्छतेमुळे काही वैद्यकीय अडचणी येऊ शकतात, तर या गोष्टी तिथं गेलेल्या कोट्यावधी लोकांना समजल्या नसतील का, हा सुद्धा एक साधा प्रश्न या निमित्तानं तयार होतो। त्यात त्यांनी त्यांच्या पक्षाचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी गंगा नदीचं पाणी हे त्यांना आणून दिलं तर ते म्हणाले की मी ते घेणार नाही, तीर्थ वगैरे। मुळात एक भाग या कुंभाच्या निमित्तानं आपल्या लक्षात आला असेल की अनेक ठिकाणी त्या गंगा नदीचं पाणी बाटल्यांमधून लोकांना दिलेलं होतं। जी लोक प्रयागराजला जाऊ शकली नाहीत त्यांच्यासाठी ते पाणी आपल्या रोजच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यावं, हा त्याच मागचा हेतू होता की गंगा नदीचं स्नान झालं याचं समाधान निदान या निमित्तानं होईल। ते तीर्थ म्हणून घ्यायला हवं अशातला काही भाग नव्हता। तर ठीक आहे की राज ठाकरे यांनी हे विधान करायला नको होतं इतकंच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे। कारण समाजामध्ये अनेक ठिकाणी बोलल्यानंतर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया या उमटल्या, ज्या बाहेर आल्या, त्या राज ठाकरे यांच्यासारख्या कडवट हिंदू नेत्यानं असं विधान करणं हे थोडं खटकलं अशाच होत्या। आपल्याला आठवत असेल की मशिदीवरचे भोंगे असतील किंवा त्या माहीमजवळचा निर्माण होत असणारा दर्गा असेल, हे विषय श्री राज ठाकरे यांनी प्रभावीपणे महाराष्ट्रात मांडलेले आहेत। माहीमच्या संदर्भात रातोरात महाराष्ट्र पोलिसांनी कारवाईसुद्धा केलेली होती। हिंदू धर्म, हिंदू धर्मातल्या प्रथा परंपरा, हिंदू धर्मातल्या पूजा अर्चा पद्धती या सगळ्या गोष्टींवर राज ठाकरे यांनी यापूर्वी कधी अशी विधानं केलेली नाहीत। नेहमी हिंदू धर्माचं रक्षण, हिंदू धर्माचं पावित्र्य हे राखण्याचं काम हे त्यांनी यापूर्वीसुद्धा केलेलं आहे। मात्र काल पुण्यामध्ये बोलताना जे विधान त्यांनी केलं हे विधान खरोखरच मनाला न पटणारं होतं। कारण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की काही कोटी लोक हे या प्रयागराजमध्ये कुंभासाठी आलेले होते। किती श्रद्धेनं, भक्तिभावानं त्यांनी गंगा नदीचं दर्शन घेतलं आणि गंगा नदीमध्ये स्नानसुद्धा केलं। महिनाभर हा सगळा उत्सव हा सुरू होता। कोट्यावधी घरांमध्ये बाटल्यांच्या माध्यमातून गंगा नदीचं पाणी हे स्नानासाठी पोचलेलं होतं। गंगा नदीत आपण स्नान केल्याचं समाधान हे त्यांना या माध्यमातून या निमित्तानं झालं। राज ठाकरे यांच्या या विधानानंतर समाजात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, मात्र श्रद्धाळूंना या गोष्टी पटल्या नाहीत आणि त्यांनी तत्काळ तशा बोलूनही दाखवल्या। थोडक्यात काय तर राज ठाकरे यांची प्रतिमा ही महाराष्ट्रात असेल किंवा देशभरात असेल ही हिंदू जननायक अशी तयार झालेली आहे आणि त्या पद्धतीनं
त्यांची वाटचालसुद्धा सुरू आहे. त्यामुळं हिंदू धर्मियांसाठी ही एक समाधानाची बाब असताना अचानक राज ठाकरे यांनी असं विधान करणं हे कुठंतरी विचार करायला लावणार आहे. महाराष्ट्रात काय किंवा देशात काय आपण बघतोय की अलीकडच्या काही वर्षांमध्ये हिंदू धर्म कसा अडचणीत येईल यासाठी प्रचंड प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत आणि काही शक्ती यासाठी सक्रियपणानं सहभागी झालेले आहेत. मात्र त्याला कडाडून विरोध करणं आणि ते सगळे प्रकार थांबवणं हे हिंदू म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. एका बाजूला हे चित्र असताना आपल्याच हिंदू धर्मातले काही लोक हे याला मोडता घालण्याचं काम करतात. त्याची जी भूमिका असते ती भूमिका ही कुठंतरी विसंगत असते. अशा लोकांना आपण अशा निमित्तानं हातात आयतं कोलीत देतो की काय असा विषय या निमित्तानं तयार होतो. आणि आपण बघितलं असेल की श्री राज ठाकरे यांनी जे विधान केलं त्या विधानानंतर राजकीय वर्तुळात काय पद्धतीच्या या प्रतिक्रिया उमटल्या. यावर कुठंतरी विचार होणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं म्हणून हा व्हिडिओ तयार केला. आपल्याला काय वाटतं ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.